सुजाण वाचकांनो, 4 वेद, 4 पुरुषार्थ, 4 सीमा, 4 मर्यादा, 4 आश्रम, हे काय सगळं आज 4 आहे? कारण आज आपण 4 पावलं चालून पुढे आलेले आहोत. 3 जून 2022 रोजी पुस्तक दर्पणचा प्रवास सुरू झाला. एक वर्षी वेगवेगळे उपक्रम, वेगवेगळ्या कल्पना, वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं यांना सोबत घेऊन आज आपण यशस्वीरित्या 5व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहोत. पुस्तक परिचयाच्या या आजवरच्या प्रवासामध्ये आपल्या सोबतीने चाललेल्या, चालणाऱ्या आणि चालू इच्छिणाऱ्या सर्व वाचक प्रेक्षकांचं मी प्राची दामले पुस्तक दर्पणमध्ये मनापासून सहर्ष स्वागत करते. शिरस्त्यानुसार आज आपण आपल्या वर्षभरातल्या कामगिरीचा आढावा घेणारच आहोत. पण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एक सरप्राईज एलिमेंट सुद्धा आहे. त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ जरूर पहा. तेव्हा सुजाण वाचकांनो, पुस्तक दर्पणमध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते. गेल्या वर्षी आपला पहिला व्हिडिओ आपण वटपौर्णिमेच्या निमित्ताने एका विशिष्ट पतिव्रतेच्या परिचयासह केला होता. भारतीय स्वातंत्र्यासाठी ज्या सावरकर कुटुंबांनी सर्वस्व समर्पण केलं, त्यांच्या कुटुंबियांपैकी स्फूर्तिदात्री अशा ज्या येसू वहिनी यांचं चरित्र आपण पाहिलं. त्यानंतर योग दिनाच्या पार्श्वभूमीवरती आरोग्यातून आहाररूपी योग कसा साधायचा, रोगांना दूर कसं पळवायचं याचा कानमंत्र आपण पाहिला, अर्थात आहार मंत्र. आषाढी एकादशीचा पवित्र दिवस, देवाची ये द्वारी क्षणभरी उभं राहून चारी मुक्ती सारण्याची संधी या दिवशी आपल्याला मिळते. अशीच मुक्ती मिळवणारी मुक्ताई आपल्याला या निमित्ताने भेटली. लोकमान्य टिळक यांच्या आपण पूर्वी आठवणी आणि आख्यायिका यांचं अभिवाचन सुरू केलं होतं. याच्या पुढच्या 2 भागांमधून आपल्याला टिळकांच्या व्यक्तिमत्वाबद्दल आणखीन जाणून घेता आलं. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन म्हणून आपण तो दरवर्षी साजरा करत असतो. आणि यावर्षी मात्र आपण सैनिकांसाठी हा दिवस समर्पित केला. म्हणजे आपल्यासाठी 12 महिने दक्षतेने कर्तव्य बजावणारे आपले भारतीय सैनिक, त्यांना आपण मानवंदना दिली या निमित्ताने त्यांच्याबद्दल जाणून घेऊन. गणपती बाप्पाचं आगमन, यावर्षी आपण त्यासाठी जय्यत तयारीने स्वयंपाक केला. अगदी रोज वेगळा मेनू होता नैवेद्याला, कारण आपल्या हाताशी होतं पाक दर्पण. स्वातंत्र्यपूर्व काळातल्या वेगवेगळ्या रेसिपीज, पाककृती आपल्याला वेगळ्या नावांसह जाणून घेता आल्या. नंतर आला पितृपंधरवडा. भारतभर वेगवेगळ्या प्रांतांमध्ये या निमित्ताने आपल्या पितरांचं स्मरण करून वेगवेगळी कर्मकांड केली जातात. आपल्याला वाटतं की आपण भारतीय लोकच असे देवभोळे आहोत. काही वेळेला त्याला अंधश्रद्धा म्हणून हिणवलं देखील जातं. पण परदेशामध्ये सुद्धा अशा काही संकल्पना आहेत. याची कल्पना आपल्याला आली ती कशामुळे? या पुस्तकामुळे. परदेशी शकुन अपशकुन. घटस्थापना. घटस्थापनेच्या मुहूर्तावर आपण शक्तीचं स्वागत केलं, शक्तीला नमन केलं. पण यावेळेला जगातल्या पहिल्या सम्राज्ञीच्या म्हणजे नागनिकेच्या स्वरूपामध्ये प्राचीन भारतामधलं तिचं कार्य या निमित्ताने आपल्याला जाणून घेता आलं. कोजागिरी. शरदाचं चांदणं वर्षणारी कोजागिरी. यावर्षी कोजागिरी पौर्णिमेला आपण स्वरांच्या चांदण्यात न्हाऊन निघालो. त्याचा अभिषेक आपल्यावरती झाला अभिषेकी बुवांच्या निमित्ताने. यानंतर श्राव्य पुस्तक मालेतलं आरसा हे पुस्तक आपण घेतलं. लेखक चिवी जोशी. मानवी स्वभावाचं दर्शन, जणू प्रतिबिंब आपल्याला या आरशामधून बघायला मिळालं. त्यानंतर गोरक्षनाथांबद्दल त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण माहिती करून घेतली. या ग्रंथाच्या अंतर्भागामध्ये नाथ संप्रदायाबद्दल देखील ऐतिहासिक, पौराणिक अशी विशेष महत्त्वाची माहिती दिलेली असल्यामुळे तोही लाभ आपल्याला झाला. हसत खेळत शिक्षण कसं घ्यायचं हे खेळ मांडलामधून विभावरीताईंनी समजावून दिलेलं आहे. शैक्षणिक खेळणी म्हणजे काय, एका मराठी मध्यमवर्गीय माणसाने या प्रांतामध्ये आपलं पाऊल कसं रोवलं आणि
अशा प्रकारे समाजाभिमुख असं कार्य शिक्षण क्षेत्रामध्ये करता येतं हे त्यांनी कसं दाखवून दिलं, या गोष्टी आपल्याला समजल्या. मग आली गीता जयंती. भगवद्गीतेचं तत्वज्ञान रोजच्या जीवनात आणण्याच्या दृष्टीने कर्माचा सिद्धांत कसा उपयोगी पडतो हे आपल्या लक्षात आलं. मागच्या वर्षी श्री गोंदवलेकर महाराजांची पुण्यतिथी, तर यावर्षी त्यांच्या जन्मोत्सवाचं निमित्त औचित्य साधून हृदयस्थ आठवणी, महाराजांच्या हृदयस्थ आठवणी आपण साठवून घेतल्या. सयाजीराव गायकवाड, एक प्रजावत्सल, प्रजाहितदक्ष आणि काळाच्या पुढचा विचार करणारा राजा अशी ज्यांची प्रसिद्धी आहे, त्यांनी आपल्या बडोदे संस्थांचाच नव्हे तर संपूर्ण देशाचाही विचार करून काही मूलभूत बदल, ज्याला आपण सुधारणा म्हणू शकतो, कशा केल्या या आपल्याला अवगत करून घेता आल्या. सयाजीरावांची भेट झाल्यानंतर मग समर्थांच्या कथा सुगंधाने आपलं मन प्रसन्न झालं. या कथांचा दरवळ आपल्या मनी साठवून आपण विज्ञान दिनाला सामोरे गेलो. विज्ञान दिनी आपण विज्ञानाचे धडे घेतले, पण यावर्षी ते आपल्याला आचार्य वराह मिहिर यांनी दिले. आपल्या घरामध्ये असो नाहीतर जगामध्ये असो, चांगल्या आणि वाईट, संघर्ष आणि सौहार्द या गोष्टींवरती ग्रहांचा प्रभाव असू शकतो याची कल्पना आपल्याला वराह मिहिरांमुळे आली. नंतर सहजीवनाच्या आठवणी सांगणाऱ्या काही स्त्रिया आपल्याला भेटल्या. कोण होत्या त्या? तर 19व्या आणि 20व्या शतकातल्या प्रसिद्ध पुरुषांच्या अर्धांगिनी. या निमित्ताने या प्रसिद्ध पुरुषांच्या स्वभावाचे वेगळे पैलू आपल्याला पाहायला मिळाले. आणि मग काहीशा अनिच्छेनेच का होईना सखेद असं आपण भेटलो ते आशाताईंना अक्षर पुष्पांजली अर्पण करण्याच्या निमित्ताने. आशाताईंचा वेगवेगळ्या लेखकांनी घेतलेला जो स्वभाव वेध आहे त्याचा आपण पुस्तक दर्पणमध्ये धावता आढावा घेतला होता. पुढे परशुरामांचं गौरवास्पद कार्य भृगुनंदन मधून आपल्या समोर आलं. फक्त अपरांत भूमीचा निर्माताच नव्हे तर भारतभूमीला वेगवेगळ्या प्रकारे, आजच्या भाषेत सांगायचं तर इन्फ्रास्ट्रक्चर आणि होलिस्टिक व्ह्यू घेऊन वागणारी एक व्यक्ती म्हणून आपल्याला परशुरामांची यातून ओळख झाली. कुशल वैभवशाली सम्राट विजयनगरचे सम्राट कृष्णदेवराय यांच्यामुळे भारतीय इतिहासाची आणि संस्कृतीची एक महत्त्वाची बाजू आपल्या समोर आली. आणि त्यानंतर पवित्र अशा गंगा नदीच्या स्तवनामुळे भारताची जी आध्यात्मिक परंपरा आहे, आध्यात्मिक मूल्य आहेत, त्यांना उजाळा मिळायला मदत झाली. आणि आता गंगेच्या पवित्रोदकाचं श्रवण तर झालंय, आणखी एक श्रवण आपल्याला करायचंय. कशाचं? थोडे थांबा म्हणजे आपल्याला समजेल. तोपर्यंत आपला तात्पुरता निरोप घेते. नमस्कार. पुस्तक दर्पणला 4 वर्ष पूर्ण झाली, म्हणून मी 4 शब्द बोलावेत अशी विनंती डॉक्टर प्राची दामलेंनी केल्यावर मी आनंदाने होकार दिला. मुळामध्ये मराठी भाषिक जगाची लोकसंख्या विचारात घेता संख्येनं कमी. आपण ते वाढावेत म्हणून प्रयत्नशील आहोत, तो भाग निराळा. पण मुळात पुस्तकांविषयी, मराठी पुस्तकांविषयी आस्था असणारे त्याहून कमी. अशा परिस्थितीत गेली 4 वर्ष सातत्यानं डॉक्टर प्राची दामले आपल्याला पुस्तक दर्पणच्या माध्यमातून विविध प्रकारच्या पुस्तकांची ओळख सातत्यानं करून देत आहेत. ह्या त्यांच्या समाजाभिमुखतेला दाद द्यायलाच हवी. त्यांनी सांगितलं म्हणून आपण लगेच पुस्तक आणलं किंवा वाचून टाकलं असं होत नाही. पण बीज आपल्या मनात नक्की रुजतात. पंडिता रमाबाई किंवा रमाबाई रानडे असतील किंवा बाया कर्वे असतील किंवा लक्ष्मीबाई टिळक असतील, राजा कृष्णदेवराय असतील, भृगुनंदन किंवा वराह मिहिर, मायथॉलॉजिकल ज्याला म्हटलं जातं, त्याचप्रमाणे राजकीय, सामाजिक, कौटुंबिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील पुस्तकांची ओळख आपल्याला त्यांनी करून दिलेली दिसते.
आणि ह्या त्यांच्या प्रयत्नाला दाद देणं आवश्यक आहे. काय असतं की मुळामध्ये ह्या पुस्तकांची बीज मनात रुजली की केव्हा ना केव्हा योग्य त्यावेळी ही पुस्तकं वाचली जातात, निश्चितपणे वाचली जातात. पण कुणीतरी त्यांची ओळख करून द्यावी लागते. आणि ती सुद्धा जेव्हा डॉक्टर प्राची दामलेंसारखं प्रसन्न व्यक्तिमत्व, सुस्पष्ट वाणी आणि सुबोध विवेचन करत जेव्हा प्रभावी निवेदन शैलीत ओळख करून देतात, तेव्हा अशा प्रयत्नांना दाद द्यावी अशी वाटते. त्यांना पुढील वाटचालीसाठी सुयश चिंतत तूर्त आपला निरोप घेते. नमस्कार. नमस्कार. मी डॉक्टर ऋता खापर्डे. पुस्तक दर्पण या माध्यमातून डॉक्टर प्राची दामले यांच्या व्यक्तिमत्वाची ओळख झाली. एक अत्यंत सालस, सृजनशील, सोज्वळ, सात्विक असं व्यक्तिमत्व. 150 पुस्तकांचा परिचय त्यांनी आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जगाला करून दिलेला आहे. यात त्यांनी सगळेच विषय अभ्यासले आहेत. एक जर आपण त्याचा आढावा घेतला तर आपल्याला लक्षात येईल की देशभक्ती, भारतीय संस्कृती, कला, अध्यात्म, ऐतिहासिक, सामाजिक, साहित्य, आरोग्य, आहारतंत्र, गायन, व्यावसायिक, ज्योतिष्य अशा सगळ्याच विषयांवर त्यांचा अभ्यास हा कौतुकास्पद आहे. बालकांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांनाच त्यांनी यात सामावून घेतलं आहे. मला आपल्या सदानंद बेंद्रेंचा म्हणजेच मुसाफिर या प्रसिद्ध शायरचा शेर आठवतो की वाचते की श्वास घेते आजवर कळले कुठे. वाचते की श्वास घेते आजवर कळले कुठे. पुस्तके की श्वास यातील एक मी निवडू कसे. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. प्राची दामले यांनी पुस्तक दर्पण हा उपक्रम सुरू केला आहे. हा उपक्रम स्तुत्य आणि उत्सुकता वाढवणारा आहे. गोंडवलेच्या परिसरात 8 भागात विभागलेले पुस्तक आहे. त्यांचे बोलणे ऐकत असताना पुढील भाग कधी ऐकण्यास मिळेल याची उत्सुकता याची आपण वाट पाहत असतो. अण्णांच्या विचारधर यांचेही 10 भाग मी ऐकलेले आहेत. तसेच आमचा संसारमध्ये लेखण्या देवयांच्या दिशेने कोळसा यांच्या मयसभा, गंगा दशहरानिमित्त गोदावरीचे खोरे, आहार मंत्र, दासनवमीनिमित्त समर्थकथा, सुगंध अशा अनेक पुस्तकांची माहिती मला कळली. आमच्या संसारमधील रमाबाई रानडे यांची मनोवृत्ती पुरुषप्रधान संस्कृती असूनही संसार सुखाचा करणे ही मनोवृत्ती, घरात शिक्षण घेणे हेही कार्य त्यांनी केले. मुलीच्या आग्रहाखातर पुस्तक लिहिले. आमच्या संसारमधील आनंदी गोपाळ म्हणजे आनंदीबाई जोशी, गोपाळराव हे त्यांचे पती. पूर्वीचा काळ वेगळा असूनही आनंदीबाई डॉक्टर झाल्या हे कौतुकास्पद आहे. आनंदीबाई धोंडो कर्वे स्त्री शिक्षण महत्त्वाचे मानले. माझे पुराण हे त्यांचे पुस्तक दीर्घकालीन आजारात त्यांनी लिहिले. लक्ष्मीबाईचे स्मृतिचित्रे हे पुस्तक मुलाच्या आग्रहाखातर लिहिले. ख्रिश्चन धर्मही स्वीकारला. लीलाबाई पटवर्धन यांनी आमची 11 वर्षे हे पुस्तक पतिनिधनानंतर लिहिले. बोलक्या सावल्या आशा भोसले अक्षरान आदरांजली, मर्मबंधातली ठेव, अनंतात विलीन, कोणी दांडेकर त्रिपदी, वपू काळे, शांताबाई शेळके यांनी बहुआयामी व्यक्तिमत्व असे आशा भोसले यांचे वर्णन केले. कृष्णदेवराय यांचेही पुस्तक दर्पणमध्ये उल्लेख आहे. अशा अनेक पुस्तकांचे वाचन श्रोत्यांना ऐकवले. त्यांची सांगण्याची पद्धत खूपच उत्सुकता वाढवणारी आहे. तसेच जाणकारांनी पुस्तक विकत घेऊन संग्रही ठेवावे ही तळमळ जाणवते. सर्व काही खूप सुंदर आहे. त्यांच्या पुस्तक दर्पण या उपक्रमाला माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि हे कार्य त्यांच्या हातून घडत राहू ही सदिच्छा. एक श्रोता सौ उषा श्यामदारे. नमस्कार, मी साधना पटवर्धन. मला माझ्या एका मैत्रिणीकडून या पुस्तक दर्पण चॅनलबद्दल माहिती मिळाली. मला वाचनाची खूप आवड असल्याने
तिने मला या चॅनलचा संदर्भ दिला. या चॅनलच्या सर्वेसर्वा प्राची दामले यांचे प्रत्येक पुस्तकाच्या वेळेचे निवेदन, पुस्तकातील आशय साध्या सोप्या शब्दात समजावणे माझ्या मनाला खूप भावले आणि त्यातील केतकर वहिनी हे पुस्तक मी वाचले. पुस्तक खूप छान आहे, मला आवडले. अजूनही काही पुस्तके वाचायची बाकी आहेत, पण सौ दामले यांच्या या स्तुत्य उपक्रमामुळे बऱ्याच उत्तम पुस्तकांचा परिचय झाला आणि अजूनही होतोय. त्यामुळे आता माझ्या पुस्तकांच्या बकेट लिस्टमध्ये अजूनच भर पडली आहे. या उपक्रमाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी तन्वी. सध्या कंटेंट रायटर म्हणून काम करते. आजकाल आपण सगळेच मोबाईल, रील्स आणि सोशल मीडियामध्ये खूप गुंतलेलो आहोत. त्यामुळे पुस्तक वाचण्याची वेळ काढणं किंवा ती सवय टिकवणं थोडं कठीणच होत चाललेलं आहे. अशावेळी पुस्तक दर्पणसारखं चॅनल लोकांना पुन्हा पुस्तकांकडे वळवण्यासाठी खूप छान काम करत आहे असं मला वाटतं. इथे पुस्तकांबद्दल अगदी साध्या आणि सहज पद्धतीने सांगितलं जातं. काही वेळा एखादं पुस्तक खूप मोठं असतं किंवा नेमकं कशाबद्दल आहे हे समजत नाही. पण या चॅनलवरचा परिचय पाहिल्यावर त्या पुस्तकाबद्दल उत्सुकता निर्माण होते. खरं सांगायचं तर काही पुस्तकं तर फक्त इथले व्हिडिओ पाहूनच वाचावीशी वाटतात. मला या चॅनलची अजून एक गोष्ट आवडते, ती म्हणजे पुस्तकांची माहिती देताना कुठेही खूप अवघड भाषा वापरलेली वाटत नाही. त्यामुळे ज्यांना वाचनाची नवीन सवय लावायची आहे किंवा ज्यांना सवय नाही, हे व्हिडिओ सहज समजतात. आणि त्यामुळे पुस्तकं ही फक्त अभ्यासासाठी नसतात, तर स्वतःच्या विचारांसाठी असतात. तर मला हे सांगायचं आहे की अशाच वाचत राहा पुस्तकं आणि स्वतःचं जे ज्ञान आहे ते वाढवत राहा. पुस्तक दर्पणच्या वाढदिवसासाठी खूप खूप शुभेच्छा. वर्षी आपण काहीतरी वेगळा उपक्रम करत असतो. त्या दृष्टीने हे वर्ष संपता आपण संस्कृत श्लोकांचं पठण ही एक नवीन गोष्ट पुस्तक दर्पणच्या निमित्ताने पाहिली. गंगा दशहराच्या पर्वणीच्या निमित्ताने आपण गंगा लहरींचं पठण आणि श्रवण केलं. या वर्षभरामध्ये जी पुस्तकं आपण पाहिली, वाचली, ऐकली, चाळली त्यांची पुनर्भेट तर अवश्य घ्यायला हवी आपल्याला. चला तर मग पुन्हा एकदा वर्षभराचा आढावा थोडक्यात घेऊया. सुजाण वाचकांनो, प्राध्यापक, संशोधक, लेखक, शिक्षक, त्यानंतर चित्रकार, ध्यानतज्ञ अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मंडळींनी पुस्तक दर्पणबद्दल हे जे मनोगत व्यक्त केलंय त्यामुळे आपल्याला समाधान वाटतं. विशेष म्हणजे आपण रुचिभिन्नता जपू शकलो याचंच हे द्योतक आहे असं मला वाटतं. शिवाय त्यांनी ज्या शुभेच्छा दिलेल्या आहेत, आशीर्वाद दिलेले आहेत, त्यांच्या बळावरती आपण या 5व्या वर्षातलं आपलं जे पाऊल आहे ते आत्मविश्वासपूर्ण असेल याची ग्वाही त्यांना देऊ शकतो. तेव्हा पुस्तक दर्पणच्या बरोबर असणाऱ्या तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचे, वाचकांचे पुन्हा एकदा आभार मानते, मनापासून धन्यवाद देते आणि चला तर मग आपल्या पुस्तक दर्पणच्या पुढच्या प्रवासाला सज्ज व्हा. आणखीन एका नवीन पुस्तक परिचयासह लवकरच पुन्हा भेटूया. तोपर्यंत इथेच थांबते आणि आपला निरोप घेते. वाचकांनो, तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल. त्यामुळे शेअर, लाईक, सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे.